एकदा नक्की या तुम्ही आणि विजिट करा मलंगड परिसरातील पहिला इस्को टेम्पल। जय गुरु मित्रांनो, तर आज आपण जाणार आहोत राधाकृष्ण मंदिर म्हणजे इस्को टेम्पल। आणि माझ्यासोबत आज माझा मित्र म्हणजे धीरज पाटील, बघू शकता। आम्ही दोघं जण आज जाणार आहोत, तर कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये आणि पूर्ण बघायला मजा येईल तुम्हाला। तर तुम्ही या रस्त्याने येऊ शकता, पूर्ण मलंगड रोड आहे आणि इकडून तुम्ही या रस्त्याने डायरेक्ट नेवाली पाडा तुम्ही बोलले तर तुम्हाला कोणी पण रिक्षावाला सांगेल आणि इकडून तुम्ही सरळ जाऊ शकता। मित्रांनो, ही नेवाली पाड्याची कमानी आहे, इकडून न जाता आपण इकडून सरळ जाऊ शकतो। तर मित्रांनो, जर तुम्ही नेवाली गावाच्या नेवाली पाड्याच्या समोर आले तर चिंचोली गाव लागेल आणि चिंचोली गावाच्या इकडून आले तर तुम्ही या लेफ्ट साईडून आपल्या मंदिराला जाणारा रस्ता आहे, तिथे शनेश्वर मंदिर असा बोर्ड पण लावलेला आहे, इथे बघू शकता। आता लागेल लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता, इथं राधाकृष्ण टेम्पल। तर मित्रांनो, आपण आता तिथं पोचले आहोत इस्को टेम्पलमध्ये, राधाकृष्ण मंदिरमध्ये। आणि इथं बघू शकता साईडला श्रीमलंगडचा व्ह्यू आणि इथं मस्तपैकी आपला राधाकृष्ण मंदिर आहे। तर आता आपण जाऊ, आपण इकडून पुढून रस्ता आहे, पूर्ण मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे, इथून पूर्ण मंदिरापर्यंत आपण जाऊ शकतो। बघू शकता इकडून गाड्या पण आहेत। तर आपण या रस्त्याने गेलो आणि रस्त्याच्या जस्ट राईट साईडला आपण बघू शकता मंदिर आहे मस्तपैकी, आणि रस्त्याच्या लेफ्ट साईडला आपण इथं गाडी लावू शकतो। आणि इथेशी तर मित्रांनो, इथेशी शौचालय पण आहे आणि इथं जस्ट राईट साईडला आपण बघू शकतो इथं गौ सेवा पण आपण करू शकतो। गौ माता आहे इथं साईडला मस्त गौ माता आहे, वासरू बरेचसे वासरू आहे। तर मित्रांनो, इथेशी काही गौमाता आहेत त्या रेस्क्यू केलेल्या आहेत, गौसेवक आहे, कारण की काही हल्ली बऱ्याच वेळेला आपल्या गौमातेला कटिंगला नेले जातं आणि इथेशी गौ सेवाच्या बाजूलाच राईट साईडला इथं मस्तपैकी झाडं वगैरे सगळ्या प्रकारची झाडं आहेत, तिथे तुला वाटतं। समोर जाऊ मंदिर आहे इथं आणि इथं मस्त झाडं आणि म्हणजे फुल नेचरची वाईब देते। आम्ही आता पूर्ण बघतो आणि मग आपण मंदिरामध्ये एंटर करू। इथं बघू शकता पूर्ण खाली एरिया आणि इथेशी मंदिराचा एक भागावरती पण आपण जाऊ, संपूर्ण मंदिर डिटेलमध्ये माहिती काढून घेऊ आपण। आणि या साईडला पण मस्त एकदम मंदिराच्या आजूबाजूला पूर्ण नेचरली ठेवलेलं आहे, मंदिराला मेंटेन केलेलं आहे एकदम नेचरने। आणि फुला पण बघू शकता साप्याची पाण्याने वगैरे असं पूर्ण क्लाउड एकदम करून ठेवले, झाकून ठेवले सगळं पाणी। आता आम्ही मंदिरामध्ये जायला निघलो, धीरज पण आपल्यासोबत। आता जाऊ आपण मंदिरामध्ये आणि बघा तुम्ही खूप चालू। मित्रांनो, आम्ही आता मंदिरामध्ये चाललो, मंदिरामध्ये वाटतं आरती चालू आहे। मित्रांनो, आपण आता मंदिरामध्ये गेल्यावर आणि बघू शकता पूर्ण मंदिराचं कसं आहे। मित्रांनो, इथं बघू शकता भजन चालू आहे आणि जस्ट इथं समोर मंदिरात दर्शनासाठी जमलेले भाविक भक्त खूप गर्दी आहे। आणि
मित्रांनो 2 मजल्याचं आहे, वरती पण आपण जाऊच आता. मी लांबून दर्शन घेतलं, आता जवळचं दर्शन घेतो आता. मंदिर आहे आणि मंदिरामध्ये आपण वरती पण जाऊ शकतो. एक या साईडला शिर्डी आणि एक या साईडला. तर आपण आता जाऊ वरती. चल बघू शकता इकडं म्हणजे एकदम श्रीकृष्णांच्या काळातला दाखवलेलं आहे. एकदम जुना स्ट्रक्चर बघू शकता, एकदम म्हणजे लय भारी, एकदम आवडेल असं. तुम्ही या एकदा बघायला. आणि मंदिरामध्ये बघू शकता, तर बघू शकता इथं मारताना दाखवले, एकदम म्हणजे जुन्या काळात दाखवले. एकदम स्ट्रक्चर बघू शकता तुम्ही हात लावून, तरी आपण हात लावू शकतो. एकदम रिअली वाटतो असा. मित्रांनो इथं बघू शकता एकदम म्हणजे जसं आपल्याला टी व्हीमध्ये बघायला भेटायचे. आणि श्रीकृष्णांनी जो पर्वत उचललेला होता तो पण इथे दाखवलेला आहे. एकदम स्ट्रक्चर भारी आहे. आणि या साईडला पण बघितलं तर पूर्ण मंदिराच्या भिंतींवर स्ट्रक्चर एकदम भारी केलेलं आहे. आणि आज संध्याकाळ झाली, 5 वाजले आणि गर्दी पण मंदिरामध्ये झालेली आहे. आता भावी भक्त येण्यास तिथं रास गर्दी होती, आता गर्दी कमी झाली. कालतीसुद्धा गर्दी नाही होती, इकडं वरतीसुद्धा लई गर्दी होती. तर आता जरा टायमान गर्दी कमी झाली. आपण खालती फोटो नव्हता करायला, आता खालती पण जाऊ. मित्रांनो आपला मंदिर आहे आणि मंदिराच्या जस्ट समोरच इथे तुळशी वृंदावन सुद्धा आहे. मस्त आणि इथं बघू शकता आपल्याला प्रसाद, संध्याकाळचा प्रसाद पण इथे भेटतो. आपला दर्शन मस्तपैकी झालेलं आहे ना. इथेशी आपल्याला प्रसादाची पण सोय आहे आणि समोरच मस्त गार्डन म्हणजे फुल नेचरची वाईफ इथेशी भेटेल तुम्हाला. एकदा नक्की या तुम्ही आणि विजिट करा. मलंगड परिसरातील पहिला इस्को टेम्पल जे आपल्या श्री राधाकृष्ण यांना समर्पित आहे. आणि तसे पब्लिक पण खूप आहे, बघू शकता. या साईडला पण आहे. आम्ही आता निघलो गाडी घेऊन. तर मस्त दर्शन राहिलं आणि इथला वातावरणसुद्धा रास भारी आहे. मस्त झाडाबिडं आहेत बॅक साईडला पण आणि इथे लेफ्ट साईडला पण गोसेवा पण आपण इथं करू शकतो. आणि आम्ही आता इथं भाईचा फोटोशूट करत होतो. आपण इंग्रज मंदिरातले आलो होता, आपण घरी जाऊ. आजचा ब्लॉग जास्त मोठा नाही झाला. आम्ही आता आलो दोघा जण शेवपुरी खायला. इथं नाक्यावर गेलो शेवपुरी खायला. दोघांना बनवतं इथे नाक्यावर. बाई मिनी गाडी चालू त्यांची आज, त्याची गाडी आहे. मित्रांनो आपल्याला आता शेवपुरी आल्यांना बाईने सुरुवात पण केली, खायची सुरुवात पण केली. तर चला आपण खाऊ आता ना, भेटू नंतर. आम्ही आता मस्त शेवपुरी खाल्ली, आता घरी चाललो. माहीत बघू शकता महाराजांची प्रतिमा एक नंबर आहे.